तौलनिक साहित्य अभ्यास याचा पुस्तक क्रमांक 4 म्हणजे भाषांतर अभ्यास याचा आपण आज अभ्यास करणार आहोत। मुळात भाषांतर म्हणजे नेमकं काय ही संकल्पना सगळ्यात आधी आपल्याला समजून घ्यायची आहे। तिचे स्वरूप काय आहे, तिची व्याप्ती काय आहे हे आपण समजून घेणार आहोत। बघा, भाषांतराचा विचार करत असताना आधी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की भाषांतर कशाला म्हणावं। भाषांतरासाठी आपण ट्रान्सलेशन असा इंग्रजी शब्द वापरतो, तर हा शब्द नेमका कुठून आलाय तो आधी आपण पाहणार आहोत। युजीन नायडा नावाचे एक भाषांतराचा अभ्यास करणारे किंवा भाषाशास्त्राचा अभ्यास करणारे जे विचारक आहेत त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा ट्रान्सलेशन यासाठी भाषांतराचे शास्त्र हा शब्द वापरला होता। तर काही अभ्यासक हे ट्रान्सलेटोलॉजी असा शब्द वापरतात। आता ट्रान्सलेटोलॉजी हा शब्द देखील भाषांतर अभ्यासासाठी वापरलेला गेलाय। पण जेम्स होम्स नावाचा एक व्यक्ती आहे, त्यांनी भाषांतर अभ्यासाला सगळ्यात पहिल्यांदा एक काय म्हणू शकतो आपण भाषांतर अभ्यास ही संकल्पना पहिल्यांदा वापरण्याचं श्रेय जे आहे हे जेम्स होम्स यांना जातं आणि त्यांच्या लिखाणातून ही संज्ञा जी आहे ही सगळीकडे प्रचलित झाली। व्यक्तिनिष्ठ केस स्टडीज, अध्यापन आणि सैद्धांतिक अभ्यास या सगळ्या गोष्टी किंवा डबिंग, सबटायटल्स, अर्थांतरण, भाषांतर या सगळ्या गोष्टी देखील या अभ्यासामध्ये इन्क्लूड केल्या जातात। भाषांतर आणि मानवी इतिहास, संस्कृती आणि उदयस्त या सगळ्या गोष्टींचा समावेश या अभ्यास क्षेत्रामध्ये केला जातो। ओके, तसंच मानवी संस्कृती आणि विरोध विकास शास्त्रही या भाषा अभ्यासाशी कनेक्टेड आहेत। मग भाषांतर म्हणजे नेमकं काय याचा विचार करत असताना आपल्याला इतिहासाकडे थोडंसं यावं लागतं की कशा प्रकारे मराठी भाषेमध्ये भाषांतराची परंपरा असलेली पाहायला मिळते। तर भारतामध्ये मुळात मराठी भाषेचा विचार करत असताना अगदी प्राचीन काळापासून वेगवेगळ्या भाषांतरकारांनी आपलं साहित्य जे आहे हे वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतरित करण्याचं काम काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर केलेलं आहे। डॉक्टर गणेश देवी हे जे भारतीय भाषा अभ्यासक आहेत त्यांनी असं म्हटलं की भारताची संस्कृती ही भाषांतराची संस्कृती आहे। तसंच पौर्वात्य संस्कृती म्हणजे पाश्चात्य आणि पौर्वात्य पूर्वेकडील देशांची आणि पाश्चात्य देशांची संस्कृती देखील भाषांतर अभ्यासावरती आधारलेली आहे असं म्हणावं लागतं। बघा, आपल्याकडे सुरुवातीच्या काळात जे काही साहित्य निर्माण झालं म्हणजे प्राचीन काळामध्ये ज्या साहित्याची निर्मिती झाली त्या सगळ्यामध्ये महाभारत, रामायण, पुराण, उपनिषद या सगळ्यांचा समावेश होतो। आणि मग त्याच्या पुढील काळात जी काही साहित्य निर्मिती झाली त्या सगळ्या साहित्य निर्मितीसाठी हे जे महाभारत, रामायण ही सगळी महाकाव्य निर्माण झालेली होती त्याचाच आधार जो आहे हा घेतला जातो आणि त्याचीच वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतर झालेली आपल्याला पाहायला मिळतात। हे महाकाव्य आणि पुराण साहित्य देखील म्हणजे आपण म्हणतो की आपलं महाभारत, रामायण हे ओरिजिनल आहे। ओके, पण ह्या महाकाव्याची निर्मिती देखील कुठेतरी भाषांतराच्या माध्यमातूनच विकसित झालेली असावी अशा प्रकारचं मत इंद्रनाथ चौधरी यांनी सुनीत कुमार चॅटर्जी यांच्या संशोधनावरती आधारित असलेला जो काही अभ्यास आहे त्यावरून मांडलेलं पाहायला मिळतं आपल्याला। म्हणजे कुठे ना कुठे भारतीय संस्कृतीच्या मुळाशी, साहित्य संस्कृतीच्या मुळाशी जी महत्त्वाची पुस्तकं किंवा साहित्य यांचा आपण अभ्यास करतो तर ते साहित्य देखील भाषांतराच्या माध्यमातून आपल्याकडे आलं असं जे एक मत आहे या एका अभ्यासकांनी व्यक्त केलेलं आहे। तर भारतीय भाषांचा विचार करताना किंवा भारतीय साहित्यासोबतच मराठी साहित्याचा विचार करत असताना अशोक केळकर, भालचंद्र नेमाडे, लक्ष्मण जोशी, दिलीप चित्रे, चंद्रशेखर जहागीरदार, गणेश देवी, विलास सारंग, गौरी देशपांडे, मिलिंद मालशे अशी बरेच समीक्षक आहेत ज्यांनी भारतीय भाषांतर शास्त्राचा अभ्यास केलेला आहे किंवा भारतीय भाषांतर शास्त्राची तात्विक मांडणी जी आहे ही केलेली आहे। तसंच आता आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अभ्यासकांचा विचार केला तर गायत्री चक्रवर्ती, तेजस्विनी निरंजना, गणेश देवी यासारखे महत्त्वाचे भाषांतरकार आपल्याला याची तात्विक मांडणी करताना पाहायला मिळतात। आता हे झालं भाषांतर या संकल्पनेविषयी की भारतामध्ये आणि पौर्वात्य पाश्चिमात्य देशांमध्ये भाषांतराची परंपरा जी आहे ही फार प्राचीन काळापासून सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि काही तर भाषांतरकार म्हणतात की सगळ्या संस्कृतीच्या मुळाशीच भाषांतर किंवा सांस्कृतिक
प्रगतीच्या मुळाशी भाषांतर ही जी महत्त्वाची संकल्पना आहे ती जोडली गेलेली आहे. मग असं जर असेल तर भाषांतराचा अभ्यास होणं फार गरजेचं आहे. मग भाषांतराविषयी आपल्या मनात असणारे समज गैरसमज आधी काय आहे ते आपण पाहणार आहोत. बघा, काही काही वेळेला भाषांतर किंवा त्याला आपण अनुवाद असं म्हणतो. ओके, तर भाषांतर, ज्याला ट्रान्सलेशन असं इंग्रजीमध्ये म्हटलं गेलं, ह्याला दुय्यम कृती मानलं जातं. दुय्यम कृती म्हणजे काय, तर ओरिजिनल ज्याला काही लिहिता येत नाही, स्वतःचं काही लिहिता येत नाही, ती व्यक्ती इतरांनी लिहिलेलं दुसऱ्या भाषेत व्यक्त करण्याचं काम करते आणि म्हणून ती एक दुय्यम भाषिक कृती आहे, असा विचार बऱ्याचदा भाषांतराबद्दल बाळगलेला आपल्याला पाहायला मिळतो. ओके, किंवा असं काही वेळेला म्हटलं जातं की भाषांतराचं काम अतिशय किचकट आहे, किंवा स्वतः भालचंद्र नेमाडे हे जे अभ्यासक आहेत ते देखील म्हणतात की हे वैतागजन्य आणि मेहनतीचं काम आहे किंवा अत्यंत कमी फायद्याचं काम आहे. भारतीय भाषांतरकारांनी असं देखील म्हटलेलं आहे की हे भाषांतरित साहित्य हे बाजारू स्वरूपाचं असतं, त्याला वाङ्मयीन क्षेत्रामध्ये फारसं असं महत्त्व नाही. ओके, तर असे काही काही गैरसमज जे आहेत, हे गैरसमज आपल्याला भाषांतराविषयी समाजमनामध्ये पसरलेले पाहायला मिळतात. मानवी संस्कृतीचा जर आपण विचार केला किंवा भाषांतराला असं कमी लेखण्याची ही जी परंपरा आहे, तर त्याचा आपल्याला विचार करताना एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की मानवी संस्कृतीमध्ये ओरिजिनल असं मुळात काही नाहीच आहे. प्रत्येक संहिता किंवा प्रत्येक लिखाण हे दुसऱ्या कुठल्या तरी लिखाणाची भाषांतरित आवृत्तीच असते. मुळात आपण जी भाषा वापरतोय, ही भाषा म्हणजे नेमकं काय, आपल्या मनातील विचार आपण चिन्हांमध्ये व्यक्त करतोय. म्हणजे एक प्रकारे आपल्या मनातल्या विचारांचं भाषांतरच आपण आपल्या बोलण्यातून करत असतो किंवा लिखाणातून करत असतो. म्हणजे प्रत्येक साहित्यकृती ही भाषांतरित असं आपल्याला म्हणता येईल. भाषांतरित म्हणजे ट्रान्सलेटेड. डोक्यातला विचार ट्रान्सलेट करून आपण शब्दात मांडतो. म्हणजेच बोललेलं लिहिलेलं प्रत्येकच गोष्ट ट्रान्सलेटेड आहे असं आपल्याला मग म्हणावं लागेल. आणि त्यामुळे भाषांतराकडे बघण्याचा हा जो दृष्टिकोन आहे हा चुकीचा आहे. हे गैरसमज मनातून आधी जोपर्यंत आपण काढून टाकत नाही तोपर्यंत आपल्याला भाषांतराची तात्विक मांडणी नेमकी काय आहे ती समजून घेता येऊ शकत नाही. तर याच्या पुढचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे की भाषांतर आणि अनुवाद यात नेमकं काय फरक आहे. आपण सहसा भाषांतर आणि अनुवाद ह्या दोन्ही संकल्पना एकाच अर्थाने वापरत असतो. ट्रान्सलेशनसाठी या दोन्ही संकल्पना काय म्हणू शकतो आपण, ऑप्शनल वर्ड म्हणून वापरल्या जातात. पाश्चात्य जगामध्ये जर आपण ट्रान्सलेशन कधीपासून सुरू झालं याचा विचार केला तर जवळपास 100-150 वर्षांपूर्वीपासून ट्रान्सलेशन ही जी संज्ञा आहे, ही जी संकल्पना आहे, या संकल्पनेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. जॉन ड्रायडन नावाचे एक अभ्यासक होते ज्यांनी पॅराफ्रेझिस मेटाफ्रेरेस आणि इमिटेशन अशा प्रकारच्या संज्ञा भाषांतरासाठी वापरलेल्या आहेत. तर भारतीय वाङ्मयामध्ये देखील अनुवाद ही जी संज्ञा आहे ही आपल्याला ट्रान्सलेशनसाठी वापरली गेलेली पाहायला मिळते. जसं की बघा, पडिते सदा तेची परिभोगी नवी नवी रुची, म्हणून हा अच्युतुची अनुवाद सिद्ध. अमृतानुभव या ज्ञानेश्वरांच्या ग्रंथामध्ये त्यांनी आपल्या एका ओवीमध्ये अनुवाद हा शब्द वापरलेला आहे. ओके, आता अनुवाद म्हणजे नेमकं काय, जे ऑलरेडी आहे त्याचा पुनरुच्चार. ओके, म्हणजे जे ओरिजिनल आहे त्याचा पुन्हा एकदा केलेला पुनरुच्चार म्हणजे अनुवाद, असा अर्थ त्या काळात ज्ञानेश्वरांनी आपल्या या ओवीमध्ये वापरलेला आपल्याला पाहायला मिळतो. ओके, किंवा भालचंद्र नेमाडे यांनी देखील अनुवाद हा शब्द भाषेतील बदल या अर्थाने सूचित होत नाही, तर केवळ तेच पुन्हा वेगळ्या शब्दामध्ये सांगणं याला अनुवाद असं म्हटलं गेलेलं आहे. ओके, अनु या शब्दाची मुळात काय म्हणू शकतो आपण, कशी निर्मिती झाली आहे, तर अनु म्हणजे अनुसरण करणे. ओके, आणि वद म्हणजे बोलणे, अशा प्रकारची त्याची फोड होते. मग अनुसरण करत करत बोलणं किंवा लिहिणं याला आपण काय म्हणू शकतो, आपण अनुवाद असं म्हणू शकतो. मग अनुवाद या शब्दाचे वेगवेगळे अर्थ लागू शकतात, जसं की मागून बोलणे किंवा एखाद्याचं बोलून झाल्यावर परत तेच बोलणे किंवा उत्तर देण्यासाठी बोलणे, एकदाच सांगितलेलं परत एकदा सांगणे, दुसऱ्या शब्दात ते सांगणे. ओके, तर अशा प्रकारचे वेगवेगळे काय म्हणू शकतो आपण अर्थ जे आहेत हे अनुवाद या शब्दाचे वापरता येतात. पण आपल्याला अभ्यास करत असताना अनुवाद म्हणजे नेमकं काय, भाषांतर म्हणजे नेमकं काय याची व्याख्या करता येणं गरजेचं आहे, तरच त्याचा शास्त्रीय स्वरूपाचा अभ्यास होऊ शकतो. कल्याण काळे नावाचे एक निरीक्षक आपल्याकडे आहेत. त्यांनी आपलं निरीक्षण नोंदवलेलं आहे की त्यांच्या मते अनुवाद ही एक व्यापक संज्ञा आहे, भाषांतर हा त्यात सामावणारा एक भाग आहे. ओके, म्हणजे अनुवाद
या संकल्पनेची व्याप्ती फार मोठी आहे आणि त्याच्यामधला जस्ट एक छोटासा पार्ट म्हणजे भाषांतर. ओके, मग त्यामध्ये काय काय नेमकं येतं भाषांतरामध्ये? सारांश सांगणं, स्पष्टीकरण, गद्य रूपांतर, पद्य रूपांतर, या सगळ्या गोष्टींचा जो समावेश आहे हा या अनुवाद संकल्पनेमध्ये आपल्याला करता येऊ शकतो. म्हणजे मुळातच अनुवाद आणि भाषांतर या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. अनुवाद या मोठ्या संकल्पनेमधला किंवा संकल्पना वर्गामधला, भाषांतर हा जस्ट एक छोटासा पॉइंट आहे. ओके, आता याचं उदाहरणच घ्यायचं झालं तर बघा, ज्ञानेश्वरांनी मराठीमध्ये स्थानांतरित केलेली ज्ञानेश्वरीची संहिता हे अनुवादाचा एक प्रकार आहे. किंवा बघा, विंदा करंदीकरांनी ज्ञानेश्वरी जी ज्ञानेश्वरांनी लिहिली होती त्याचा मराठीमध्ये अनुवाद केला. ओके, मग हा मराठीमध्येच लिखाण झालेल्या एका संहितेचा मराठीमध्येच केलेला अनुवाद आहे. मग त्याला आपण एकभाषिक असं म्हणू शकतो किंवा रूपांतरण असं त्याला म्हणता येईल. किंवा बघा, संस्कृतमध्ये रामायण, महाभारत ही जी महाकाव्य निर्माण झाली, या महाकाव्यांना आधाराला घेऊन रघुवंश, जानकीहरण, रावणवध यासारख्या वेगवेगळ्या संहितांची निर्मिती करण्यात आली. ओके, म्हणजे मेन जो सोर्स आहे तो सोर्स रामायण आणि महाभारत, पण त्यांच्यावर आधारित वेगवेगळी लिखाणं जी आहेत ही वेगवेगळ्या काळात झालेली आहेत. मग ह्याला आपल्याला म्हणता येईल रूपांतरण किंवा स्वैर भाषांतरण असं म्हणता येईल. म्हणजे मूळ कुठेतरी आहे, त्या मुळाला आधाराला घेऊनच नवीन काहीतरी निर्माण करणं, याला आपण अनुवाद म्हणू शकतो किंवा याला आपण भाषांतरण असं देखील शब्द वापरू शकतो. ओके, मग भाषांतरकार नेमकं काय करतो? तर भाषांतरकार हा स्त्रोत संहितेचा स्थूल आशय किंवा स्पष्टीकरण वजा निरूपण देत नाही, तर शब्द, वाक्यांश, शब्दसमूहाचा घाट, शैलीजन्य घाट या सगळ्याचं एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये स्थानांतरण करत असतो. ओके, म्हणजे नेमकं काय? ओके, आता आपण हे समजून घेणार आहोत की भाषांतरकार हा एखादं, समजा आता मी ठरवलं की एखाद्या पुस्तकाचं भाषांतर करायचं, तर त्या पुस्तकामध्ये काय सांगितलंय त्याचं स्पष्टीकरण मी देणं अपेक्षित नाही. तर ते पुस्तक ज्या भाषेमध्ये लिहिलं गेलेलं आहे त्या भाषेमधले ते शब्द, ती वाक्य, त्यांचा अर्थ हे सगळं दुसऱ्या भाषेमध्ये आणत असताना, त्याला प्रतिशब्द नेमत असताना दुसरी भाषा, त्या भाषेमागची संस्कृती, तिचा इतिहास हे सगळं समजून घेऊन मगच भाषांतर जे आहे हे करणं अपेक्षित असतं. म्हणजे फक्त शब्दाला शब्द, वाक्याला वाक्य असा ऑप्शनल निवडून काढला आणि एका भाषेतून दुसऱ्या भाषेत आणला तर भाषांतर होतं असं नाही. तर भाषांतर करत असताना ही एक सांस्कृतिक काय म्हणू शकतो आपण प्रक्रिया आहे आणि त्यामुळे एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये एकच साहित्य कृती आणत असताना त्यामध्ये सांस्कृतिक बदल घडणं अपेक्षित असतं. ओके, साधारणपणे आंतरदेशीय भाषांतर जी आहेत, आंतरदेशीय म्हणजे एका देशातून एका देशामध्ये निर्माण झालेल्या एका लेखकाने निर्माण केलेलं साहित्य दुसऱ्या लेखकाचं आणि मुळात तो लेखक देखील याच देशामधला असेल. जसं की उदाहरण बघा, तुकारामाचं किंवा कबीराचं जे मराठीमध्ये निर्माण झालेलं साहित्य आहे, ओके, याचं जर आपण भाषांतर करायचं म्हटलं इंग्रजी भाषेमध्ये, तर मराठीचा जो डौल आहे, मराठी भाषेचा जो तिखटपणा कबीर आणि तुकारामाच्या भाषेमध्ये पाहायला मिळतो, तो आपण इंग्रजी भाषेत कसा काय उतरवणार? किंवा काय म्हणू शकतो आपण, दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर जी अभंग आहेत, ओके, ज्ञानेश्वरांचे अभंग आहेत, हे अभंग त्याच्यामधली प्रासादिकता, त्यातला ओजस्वीपणा हा जर आपण फ्रेंच भाषेत आणायचा म्हटलं अनुवाद करून, तर तो आपल्याला नेमका कसा आणता येईल, तो साधता येईल का, हे सगळं आपल्याला आधी चेक करावं लागतं. म्हणजे भाषांतर ही जी आपण साधी सोपी प्रक्रिया समजतो की एका भाषेतलं दुसऱ्या भाषेत आणायचं, सगळं आता मॅटर रेडी आहे, फक्त आपल्याला शब्दाला शब्द ऑप्शनल कुठला आहे तो शोधा आणि लिहून काढा, इतकं ते साधं काम आहे असं जे वाटतं ते मुळात तसं नाही, ते फारच किचकट काम आहे. भाषांतराभ्यास ही एक आंतरविद्याशाखीय अभ्यास आहे असं म्हटलं जातं. आंतरविद्याशाखीय म्हणजे काय? तर भाषांतरामध्ये संस्कृती, भाषाशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, धर्मशास्त्र, राजकारण, मानवशास्त्र अशा प्रकारच्या अनेक शास्त्रांचा सहभाग जो आहे या भाषांतराभ्यासाच्या शाखेमध्ये आपल्याला करता येतो. म्हणजे या सगळ्या शाखांच्या मदतीनेच आपण भाषांतराचा अभ्यास करू शकतो. ओके, जर समजा मला 2 भाषा येत आहेत, ओके, जसं की मला फ्रेंच येते आणि मला मराठी पण येते, आणि दुसरं म्हणजे मला काहीतरी सतत लिखाण करत राहायची आवड आहे आणि म्हणून मी फक्त मराठी भाषेतलं साहित्य फ्रेंचमध्ये ट्रान्सलेट करणं किंवा फ्रेंच भाषेतलं साहित्य मराठी ट्रान्सलेट करायला घेतलं, इतकं काही ते काम सोपं नसतं. ओके,
जर आपण भाषांतर करायचं ठरवतोय तर त्यासाठी ती भाषांतर करताना आपण कुठल्या भाषेतलं मूळ पुस्तक भाषांतरित करणार आहोत आणि ते कुठल्या भाषेत करणार आहोत, त्या दोन भाषा, त्या भाषा बोलणाऱ्या व्यक्तींची संस्कृती याचा अभ्यास करणं. ओके. सोबतच त्या भाषांचा मानवी जीवनाशी कुठल्या प्रकारचा संबंध आहे, त्या दोन्ही भाषा, त्यांचे दोन्ही अर्थ, संरचना, हे सगळं सातत्याने तपासून घेणं, या सगळ्या गोष्टींना भाषांतरामध्ये फार महत्त्वाचं हे महत्त्व दिलं जातं किंवा महत्त्व दिलं गेलं पाहिजे. ओके. यानंतर पुढचा मुद्दा बघा. सर विल्यम जोन्स यांनी कालिदासाचं शाकुंतल हे जे संस्कृत भाषेमधलं गाजलेलं प्रसिद्ध असं नाटक आहे, हे संस्कृत नाटक विल्यम जोन्स या अभ्यासकाने इंग्रजी भाषेमध्ये भाषांतरित केलं. ओके. आता ह्यामुळे झालं काय की दोन वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या संस्कृतींचा एकमेकाशी परिचय आला. भारतीय इतिहास आणि संस्कृती याचा अभ्यास पहिल्यांदा भारतामध्ये या विल्यम जोन्स यांनी सुरू केला होता. ओके. आता हे पुस्तक जे आहे किंवा विल्यम जोन्स यांनी ट्रान्सलेट केलेलं जे नाटक आहे, ह्याचा जर आपण सामाजिक अंगाने विचार करायचं ठरवलं तर एखादा इंग्रजी माणूस भारतामध्ये येतो, इथे स्थायिक होतो, इथल्या भाषेचा अभ्यास करतो आणि मग इथल्या साहित्यातलं महत्त्वाचं जे आहे किंवा ज्याला आपण म्हणतो अभिजात, अशा प्रकारचं साहित्य स्वतःच्या भाषेत घेऊन जाण्याचं काम तो करतोय. तर यामागे कुठेतरी सामाजिक राजकीय भूमिका काही ना काही ठेवून त्यांनी हे काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आपल्याला माहिती आहे की ब्रिटिशर्स आपल्याकडे आले, त्यांच्यामुळे आपल्याला पाश्चात्य साहित्यातील वेगवेगळी मूल्य आपल्यापर्यंत पोहोचली, जसे की फ्रेंच राज्यक्रांती असेल, इंग्लंडची औद्योगिक क्रांती असेल, रेनेसान्स असेल. तर ह्या सगळ्याचं आपल्यापर्यंत जी माहिती पोहोचली ती मुळात कशामुळे पोहोचली? कारण भाषांतर. ओके. भाषांतरित साहित्यातूनच या सगळ्या परकीय मूल्यांचा, विचारांचा आपल्याला काय म्हणू, त्यांची ओळख आपल्याला करून घेता आली आणि मग आपल्याकडे सामाजिक बदलांना जी आहे ती सुरुवात झाली. आणि म्हणूनच आपण असं म्हणतो की भाषांतर ही एक सांस्कृतिक कृती आहे. ओके. तिला फार लाईटली न घेता तिचं महत्त्व आपण समजून घेतलं पाहिजे. आता इथली म्हणजे भारतामधील इतिहास, संस्कृती, भाषा, परंपरा, लोकजीवन, विचार करण्याची माणसांची पद्धत, या सगळ्या गोष्टी मुळात ब्रिटिशांनी किंवा पाश्चात्यांनी भाषांतराच्या माध्यमातून आधी शिकून घेतल्या, त्याचा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास केला आणि मगच त्यांनी या सगळ्यातून जे काही आपल्या समाजाविषयी काय म्हणू शकतो आपण, त्यांना जी माहिती मिळाली त्या माहितीच्या अनुषंगाने इथल्या लोकांची विचारशक्ती कशा प्रकारची आहे, त्यांना आपण कशा प्रकारे फोडू शकतो म्हणजे त्यांच्यामध्ये भेद निर्माण करू शकतो, त्यांना कंट्रोलमध्ये कसं ठेवू शकतो, ह्या सगळ्याचा विचार करूनच मग आपल्या देशामध्ये राजकीय सत्ता प्रस्थापित करण्याचं काम केलं. मग हे सगळं कशामुळे शक्य झालं? तर इथल्या साहित्याचा मुळात त्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास केला आणि मग ते भाषांतरित करून स्वतःच्या भाषेमध्ये घेऊन गेले. त्यामुळे संपूर्ण युरोपभर भारतीय साहित्य आणि भारतीय संस्कृती यावरती जोरात काय म्हणू शकतो आपण, चर्चासत्र किंवा अभ्यास जे आहे हा सुरू झाला. आणि ह्या सगळ्यामुळेच कुठे ना कुठे पाश्चात्य ह्या सगळ्या माणसांना भारतावरती आक्रमण करणं, भारतीय लोकांची मनं जिंकून घेणं किंवा त्यांना गुलाम करणं, ह्या सगळ्या गोष्टी सहज जमल्या असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. ओके. आपल्याकडचं जे आध्यात्मिक तत्वज्ञान आहे, पुन्हा त्या आध्यात्मिक तत्वज्ञानाविषयी देखील या पाश्चात्य साहित्यिकांना फार मोठ्या प्रमाणावर आकर्षण होतं आणि म्हणून आपल्याकडचं आयुर्वेद असेल किंवा आपल्याकडची योगविद्या असेल, संस्कृत साहित्यातील महत्त्वाचे संस्कृत साहित्यातील महत्त्वाची जी नाटकं आहेत किंवा वैदिक साहित्य आहे, कौटिल्याचं अर्थशास्त्र आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या भाषेमध्ये ट्रान्सलेट करून घेतल्या, भाषांतरित करून घेतल्या आणि त्यांचा सखोल अभ्यास त्यांनी केला. ओके. आता जर आपण विचार केला की मोठ्या प्रमाणावर प्राचीन काळामध्ये किंवा ऐतिहासिक काळामध्ये जे काही भाषांतर झालं, हे भाषांतर संस्कृत भाषेतून पाश्चात्य भाषांमध्ये किंवा पाश्चात्य भाषांमधून संस्कृत भाषांमध्ये अशा प्रकारचं झालेलं पाहायला मिळतं. कारण मुळात त्या काळामध्ये प्राचीन भारताची संस्कृतीची मुख्य भाषा म्हणून संस्कृत भाषाच विकसित झालेली होती. ओके. आता हे झालं आपण काय म्हणू शकतो आपण
संस्कृत भाषेचा विचार. आता हिंदू संस्कृतीप्रमाणेच इस्लाम संस्कृती जी आहे, या इस्लाम संस्कृतीच्या विकासासाठी, प्रगतीसाठी देखील भाषांतर फार म्हणजे फारच महत्त्वाचं ठरलं असं आपल्याला म्हणावं लागतं. का बघा, इस्लाम या धर्माचा ज्यावेळेला उदय झाला, त्या उदयाच्या काळापासून ते मध्ययुगाच्या शेवटापर्यंत अनेक वर्ष इस्लाम संस्कृती राजकीय दृष्ट्या आणि सांस्कृतिक दृष्ट्या आघाडीवर होती. ओके, त्यांचं सैन्य दल प्रभावी होतं. त्या सैन्य दलाच्या जोरावर त्यांनी सिरिया, पॅलेस्टाईन, इजिप्त, आफ्रिका यासारखे खंड जिंकून घेतले. मग स्पेन, पोर्तुगाल जिंकून घेतलं, मग फ्रान्स पण जिंकून घेतलं. हे सगळं करत असताना ज्या ज्या काय म्हणू शकतो आपण भूमीवरती ते जात होते, त्या भूमीमध्ये साहित्याचा मुळात ते आधी अभ्यास करत होते. ओके, आणि मग त्या साहित्याचा अभ्यास करून त्यातलं महत्त्वपूर्ण ज्ञान त्यांनी आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये आधी आणलं आणि त्यातून त्यांच्या संस्कृतीचा जो विकास झाला, त्या विकासामुळेच ते जगभरातील वेगवेगळ्या देशांना आपलं गुलाम करू शकले किंवा जगभरातील लोकांशी आपला संबंध प्रस्थापित करून घेऊ शकले. चीनच्या कागदाचा संपूर्ण जगभर व्यापार करण्याचं काम इस्लाम धर्मीयांनीच केलं. सोबत भारतामध्ये लागलेल्या आकड्याचे जे शोध आहेत, 0 किंवा 1, 2, 3, 4 ह्या आकड्यांचा शोध देखील जगभरात पोहोचवण्याचं सगळं श्रेय जे आहे हे इस्लाम धर्मीयातील व्यापाऱ्यांना दिलं जातं. तर इस्लाम धर्माचा हा जो काही काय म्हणू शकतो विकासाचा आराखडा आहे, त्या आराखडा आपण पाहिला तर त्यामध्ये भाषांतराने अतिशय महत्त्वाची भूमिका पार पडलेली आपल्याला पाहायला मिळते. मग ह्या सगळ्या चर्चेवरून आपल्याला काय अंदाज लावता येतो, तर भाषांतर ही काही साधी गोष्ट नाही, ती एक गंभीर आणि जोखमीची सांस्कृतिक कृती आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. ओके, सम्यक दृष्टीने जर आपण पाहिलं तर मानवी इतिहासाच्या आणि संस्कृतीच्या विकासाच्या मुळाशीच भाषांतर ह्या कृतीचं अनन्यसाधारण महत्त्व जोडता येतं किंवा जोडलं गेलेलं आहे. ओके, कारण भाषेच्या सहाय्याने माणूस आपल्या आयुष्यातील सगळे व्यवहार पार पाडत असतो आणि भाषेच्या चिन्हांचा शोध लागण्यापूर्वी देखील मुळात ही जी भाषा मानवी संस्कृती आहे ती अस्तित्वात होती. पण असं आपल्याला लक्षात येईल की आपण जितकं बोलतो त्यापेक्षा आपलं लिखाणाचं प्रमाण जे आहे हे लिखाणाचं प्रमाण कमी आणि बोलण्याचं प्रमाण जास्त आहे. मग लिखित साहित्य भाषांतरित करता येतं, पण वाच्य ज्या ज्या गोष्टी आहेत, बोललेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं देखील भाषांतर होतं का, तर हो, मोठ्या प्रमाणात त्याचं देखील भाषांतर होत असतं. जसं की बघा, आपल्याकडे लागलेल्या आकड्याचा शोध जो आहे किंवा आपल्याकडचं जे आयुर्वेद आहे, या सगळ्या गोष्टी काही आपण ग्रंथ लिहिले, मग बाहेरच्या संस्कृतीतली माणसं आली, त्यांनी ते ग्रंथ स्वतःच्या भाषेत ट्रान्सलेट केले आणि मग त्यांच्याकडे ते ज्ञान पोहोचलं. असं झालेलं असलं तरी पण लिखित साहित्याचं भाषांतर होणं ह्याचं प्रमाण फार कमी आहे. पण मुळातच ती माणसं इथे आल्यानंतर इथल्या माणसांशी त्यांचा संपर्क आला आणि त्यातून त्यांना जी माहिती मिळत गेली ती माहिती त्यांनी स्वतःच्या देशात जाऊन आपल्या भाषेच्या लोकांना सांगितली. म्हणजे हे पण एक प्रकारे भाषांतरच झालं आणि यातूनच जगभरातल्या संस्कृतींचा विकास जो आहे हा घडून आलेला आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर आपल्याला बघायचं आहे रोमन याकोबसन या माणसाविषयी माहिती. आता रोमन याकोबसन हा कोण आहे? ओके, रोमन याकोबसनने संपूर्ण भाषांतर अभ्यास ही जी संकल्पना आहे किंवा ही अभ्यास शाखा, या अभ्यास शाखेच्या विकासामध्ये आपलं महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. ओके, युरोपमध्ये 20व्या शतकाच्या दुसऱ्या दशकापासून भाषांतर अभ्यासाच्या परंपरेमध्ये याकोबसन हे अग्रस्थानी होते. त्यांनी आधुनिक भाषांतर अभ्यासाचा पाया घातला आणि म्हणून त्यांना आधुनिक भाषांतर अभ्यासाचं जनक असं म्हटलं जातं. त्यांनी एक निबंध लिहिला होता, 1959 साली तो प्रसिद्ध झाला. तर त्या निबंधाचं नाव असं होतं, ऑन लिंग्विस्टिक ॲस्पेक्ट्स ऑफ ट्रान्सलेशन, भाषांतराचे भाषा वैज्ञानिक पैलू. ओके, मग या निबंधातून त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा भाषांतर शास्त्राची शास्त्रशुद्ध स्वरूपात मांडणी जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या मते भाषा ही वास्तवाची एक प्रतिकृती असते किंवा ती वास्तवाचं एक प्रतिबिंब असतं. ओके, म्हणजे जे जे काही रिअल आहे, जे जे काही वास्तविक आहे त्याची प्रतिकृतीच तर आपण आपल्या बोलण्यामधून किंवा लिहिण्यामधून उभी करत असतो. जसं की गाय. ओके, गाय म्हणजे ओरिजिनल वास्तवातील एक प्राणी. त्या प्राण्याची प्रतिकृती आपल्या बोलण्यातून आपण निर्माण केली तर आपण त्याला म्हणू की शब्द, गाय हा शब्द.
तो लिहिला तर लिहिला गेलेला असताना गाय हा शब्द किंवा उच्चारला गेलेला असताना गाय हा शब्द, हा गाय म्हणजे काय आहे तर वास्तवातल्या गाय ह्या प्राण्याची ती प्रतिकृती असं म्हणावं लागतं. हा विचार रोमन याकोबसन यांनी मांडला. म्हणजे मुळातच कुठलीही भाषिक कलाकृती ही भाषांतरित स्वरूपाचीच असते, असा एक नवीन विचार त्यांनी मांडला. याकोबसनचा हा जो भाषेबद्दलचा सिद्धांत आहे हा फार मौलिक स्वरूपाचा असं आपल्याला म्हणावं लागतं, कारण त्याच्या मते वास्तवाचं फक्त प्रतिबिंबच आपण भाषेतून मांडतो असं नाही, तर भाषा ही मुळात एक चिन्ह व्यवस्था आहे. ओके, आणि चिन्ह व्यवस्था असल्याने आपल्या मनातील गोष्टी किंवा आपण अनुभवलेल्या गोष्टी किंवा वास्तवातील गोष्टी ह्या सगळ्या गोष्टींचं भाषांतर, ट्रान्सलेशन आपण त्या एका चिन्हामधून भाषिक चिन्हांमध्ये करतो आणि मगच कुठल्याही साहित्याची निर्मिती होत असते. ओके, शब्दाचा अर्थ म्हणजे काय याचा विचार करत असताना रोमन याकोबसन म्हणतात की शब्दाचा अर्थ म्हणजे त्या शब्दाचं ध्वनिरूप असतं. ओके, ध्वनिरूप. फॉर एक्झाम्पल, आई हा शब्द उच्चारल्यानंतर आपल्याला आपल्या डोळ्यासमोर आपली आई येते, पण ती स्त्री किंवा त्या स्त्रीची येणारी प्रतिमा, आपल्या डोळ्यासमोर येणारी प्रतिमा, वास्तवातली ती व्यक्ती म्हणजे आई या शब्दाचा अर्थ नसतो. ओके, तर आई म्हणजे नेमकं काय, तर आई हा शब्द उच्चारल्यानंतर प्रत्येक वेगवेगळ्या भाषेतील माणसाला त्याचे वेगवेगळे अर्थ लागतात. मग हे वेगवेगळे अर्थ म्हणजे काय, जसं की आता मी आई म्हटलं तर माझ्या डोळ्यासमोर माझी आई उभी राहील, तुम्ही आई म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर तुमची आई उभी राहील. पण ह्या सगळ्या वेगवेगळ्या अर्थांचा जर आपण कॉम्पॅरिझन करून बघितलं तर आपल्या प्रत्येकाला लागणारा अर्थ हा वेगळा आहे. ओके, मग याचा अर्थ एका शब्दाचे हे लाख प्रकारचे अर्थ जर धरायचे म्हटलं तर आई या शब्दाचा नेमका अर्थ काय, तर रोमन याकोबसन असं म्हणतायत की वास्तवातली वस्तू म्हणजे त्या शब्दाचा अर्थ नसतो, तर त्या शब्दाचं ध्वनिरूप काय आहे नेमकं त्याला आपण त्या शब्दाचा अर्थ म्हटलं पाहिजे. शब्द, ध्वनी, अर्थ हे सगळे संस्कृतीनुसार बदलत असतात. फॉर एक्झाम्पल, आई याला इंग्रजीमध्ये मदर असं आपण म्हणतो. ओके, आई या शब्दाचा उल्लेख वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे केला जातो आणि त्यानुसार त्याचे अर्थ देखील वेगवेगळे निघतात. ओके, तर याच्या पुढे रोमन याकोबसन काय म्हणतात बघा, शब्दाला समतुल्य प्रतिशब्द जोडून भाषांतर करता येऊ शकत नाही, कारण भाषा म्हणजे केवळ एका कोडमधलं दुसऱ्या कोडमध्ये ट्रान्सलेट करणं किंवा तिथे स्थानांतर करणं असा त्याचा अर्थ होत नाही. ओके, भाषांतरामध्ये ही केवळ एक भाषिक कृती नसून एक सांस्कृतिक कृती असल्यामुळे मराठी भाषेमधून फ्रेंच भाषेमध्ये ट्रान्सलेट करायचं झाल्यास मराठी भाषेतल्या एका शब्दाला फ्रेंच भाषेतला ऑप्शनल शब्द शोधला आणि त्याला तिथे ट्रान्सफर केलं तर याचा अर्थ भाषांतर झालं असं म्हणता येऊ शकत नाही. मुळात भाषांतर करणाऱ्याला मराठी भाषेच्या संस्कृतीचा, ती संस्कृती बोलणाऱ्या माणसाचा इतिहास, वैचारिक दृष्टिकोन, बोलण्याची पद्धत हे सगळं जसं समजून घ्यावं लागतं तसं फ्रेंच भाषेचा देखील सांस्कृतिक इतिहास समजून घ्यावा लागतो आणि हे दोन्ही गोष्टी समजून घेतल्यानंतरच त्याला समतुल्य म्हणजे एका भाषेतील शब्दाचा जो अर्थ आहे तशाच्या तसा अर्थ व्यक्त करणारा एक्झॅक्ट शब्द दुसऱ्या भाषेमध्ये कोणता ते ठरवता येऊ शकतं आणि मगच भाषांतर उत्कृष्ट प्रकारे पार पडू शकतं. याचा अर्थ ही केवळ भाषिक कृती नसून सांस्कृतिक कृती आहे. हा जो रोमन याकोबसन यांचा विचार आहे हा फार महत्त्वाचा ठरतो. एका वेगळ्या सैद्धांतिक अर्थाने जर आपण पाहायचं ठरवलं तर बघा, भाषांतर करणं ही फार किचकट काम आहे असं म्हणावं लागतं, फार कठीण काम आहे, ती फार एक महत्त्वाची कृती आहे. ओके, आणि त्यातही जर कवितेचं भाषांतर करायचं म्हटलं तर ती जवळपास काही अभ्यासकांच्या मते तर कवितेचं भाषांतरच होऊ शकत नाही, काव्य कधी भाषांतरित करताच येऊ शकत नाही, तर काही अभ्यासकांच्या मते ते करता येऊ शकतं, पण इतर कुठल्याही प्रकारच्या साहित्याच्या भाषांतरापेक्षा काव्य भाषेचं भाषांतर करणं ही सगळ्यात जास्त क्लिष्ट, कठीण स्वरूपाची गोष्ट असते. ओके, असं म्हणणं जे आहे हे काव्याच्या भाषांतराबाबत अनेक अभ्यासकांनी मांडलेलं आहे. ओके, सो इथपर्यंत आपण भाषांतर म्हणजे नेमकं काय, तिच्याविषयीचे गैरसमज नेमके काय आहेत आणि रोमन याकोबसन यांचे भाषांतराविषयीचे विचार काय हे सगळं पाहून घेतलं. यानंतर आपल्याला पुढे बघायचं आहे की
जर भाषांतर आपण करतोय तर भाषांतर करताना आधी भाषा समजून घेणं फार गरजेचं असतं. आता भाषेचा जो पोत असतो, हा भाषेचा पोत म्हणजे काय तर टेक्स्चर. हे टेक्स्चर वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं असतं. याला रजिस्ट्रल यूज ऑफ लँग्वेज असं म्हटलं जातं. ओके, म्हणजे कोण बोलतंय, कुणाशी बोलतंय किंवा कुठल्या विषयावर बोलतंय, कोणत्या प्रसंगी बोलतंय, या सगळ्यानुसार भाषेचा पोत हा बदलत असतो. ओके, फॉर एक्झाम्पल मी माझ्या घरातल्यांशी बोलताना जशा प्रकारची भाषा वापरते तशीच भाषा मी लेक्चर घेत असताना वापरत नाही. मी काहीसा वेगळ्या प्रकारचा भाषेचा वापर त्यावेळेला करते. म्हणजे घरातल्यांशी बोलताना असणारा माझ्या भाषेचं टेक्स्चर म्हणजे पोत हा लेक्चर घेतानाच्या भाषेच्या पोतापेक्षा डिफरंट असतो, वेगळा असतो. ओके, याला आपण भाषेचा पोत किंवा टेक्स्चर असं म्हणतो. ओके, किंवा मग हे जे टेक्स्चर असतं भाषेचं, हे कशानुसार ठरतं, कोणत्या गोष्टी कारणीभूत असतात हे टेक्स्चर बदलायला. तर सगळ्यात पहिला मुद्दा की आपण भाषेचं कोणतं रूप वापरतोय, लिखाणासाठी वापरतोय की बोलण्यासाठी वापरतोय. जसं की समजा मला आता एखाद्या व्यक्तीला सांगायचं आहे की मला एखादी वस्तू हवी. फॉर एक्झाम्पल मला माझ्या आईला सांगायचं आहे की मला चहा हवाय, तर मी बोलत असताना तिला म्हणेन मला चहा दे. ओके, पण तेच जर मला तिला लिहून सांगायचं असेल तर लिहून सांगताना मात्र माझी लिखाणाचा जो भाषेचा लहेजा असेल तो बदलेल. ओके, वेगळ्या प्रकारचे शब्द मी वापरेन. जसं की बघा, मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का आई, असं मध्ये मध्ये थांबून जर मी म्हणते आहे तर त्या म्हणण्याला बोलत असताना काहीतरी अर्थ आहे, किंवा जाऊ देत, सोडून देत. ओके, असं आपण ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला मध्ये मध्ये घेतलेले हे जे पॉज असतात त्या पॉजला काहीतरी अर्थ असतो. लिहित असताना मात्र आपण असं लिहिणार नाही की आई मला ना असं वाटतंय ना, असं आपण लिहित असताना कधी लिहित नाही, बरोबर. म्हणजे बोलत असताना भाषा जशा प्रकारे आपण वापरतो तशा प्रकारच्या भाषेचा वापर आपण लिखाणात करत नाही. अर्थातच दोन्ही ठिकाणी भाषेचा लहेजा जो असतो, पोत जो असतो, हा डिफरंट असतो. हा सांगायचा मुद्दा आहे. ओके, दुसरी गोष्ट, बोलणारा आणि ऐकणारा किंवा लिहिणारा आणि वाचणारा यांचा नेमका संबंध काय, यानुसार देखील भाषेचा पोत बदलत असतो. जसं की वर्गात लेक्चर घेत असताना मी विद्यार्थ्यांशी ज्या प्रकारे बोलते तसंच माझं बोलणं लेक्चरच्या बाहेर भेटल्यानंतर एखाद्या विद्यार्थ्याशी बोलताना असू शकत नाही. तिकडे मात्र भाषेचा वापर थोड्याशा वेगळ्या प्रकारचा होईल. किंवा माझ्या घरी माझ्या भावंडांची गप्पा मारताना मी भाषेचा वापर वेगळ्या प्रकारे करेन, कारण इथे बोलणारा आणि ऐकणारा यांचा संबंध वेगळ्या प्रकारचा आहे. बहीण भाऊ एकमेकाशी बोलताना वेगळ्या प्रकारचं बोलतात, नवरा बायको एकमेकाशी बोलताना वेगळ्या प्रकारचं बोलतात. ओके, किंवा बॉस आणि त्याच्या हाताखालचा नोकर यांची बोलणाऱ्यांची एक वेगळी भाषा असते. तर अशा प्रकारे भाषेचा पोत हा वेगवेगळ्या कारणांनुसार बदलत असतो. ओके, यानंतर पुढचा मुद्दा आहे की भाषांतर पद्धतीचे काही प्रकार वगैरे असतात का, किंवा भाषांतराचे काही प्रकार असतात का. तर जॉ पॉल विनय आणि जीन डार्ब्लनेट या दोन व्यक्तींनी भाषांतर पद्धतीचे एकूण 7 प्रकार असतात असं म्हटलं गेलेलं आहे. ओके, तर हे 7 प्रकारांपैकी काही प्रकार आपण बघणार आहोत आता. सगळ्यात पहिला आहे भिन्न भाषेत केलेलं विवरण किंवा मुक्तानुवाद. आता मुक्तानुवाद म्हणजे नेमकं काय बघा. भिन्न किंवा वेगळ्या शब्दात मूळ संहितेचं स्पष्टीकरण देणं ही फार जुनी पद्धत आहे. ड्रायडन यांनी 1680 साली केलेल्या ओव्हिड यांच्या एपिस्टल या साहित्यकृतीच्या भाषांतराच्या प्रस्तावनेत त्याचा उल्लेख आहे. त्यांनी 3 प्रकारची भाषांतराची पद्धती सांगितल्यात. एक मेटाफ्रेज, एक पॅराफ्रेज आणि तिसरं इमिटेशन. मेटाफ्रेज म्हणजे काय, तर शब्दाला पर्यायी शब्द शोधणं. ओके, म्हणजे वर्ड फॉर वर्ड अशा प्रकारचं भाषांतर. ओके, दुसरा प्रकार आहे पॅराफ्रेज. पॅराफ्रेज म्हणजे नेमकं काय, तर मूळ लेखकाचं जो काही उद्दिष्ट होतं लिखाणामागचं तेच उद्दिष्ट भाषांतरकार जो आहे हा समोर ठेवतो, पण अगदी वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन करण्याचा तो मात्र प्रयत्न करत नाही. ओके, फॉर एक्झाम्पल मला एखादं नाटक ट्रान्सलेट करायचं आहे तर त्या नाटकाचा विषय मला कळलाय, तो मी डोक्यात ठेवेन. परत त्याचं एकूण होणारा इफेक्ट जो आहे तो पण मी लक्षात ठेवेन. पण मी त्याचं ट्रान्सलेशन करताना तो इफेक्ट कायम ठेवला तरी शब्दाला एक्झॅक्ट तसाच शब्द मात्र मी
वापरणार नाही. ओके, मग ह्याला आपण म्हणू शकतो पॅराफ्रेज. आणि तिसरा प्रकार आहे इमिटेशन. इमिटेशन म्हणजे नेमकं काय, तर इमिटेशन म्हणजे ड्रायडन असं म्हणतो की इमिटेशन म्हणजे नेमकं काय, तर मुक्तानुवाद म्हणजे कुठल्याही प्रकारची बंधनं न पाळता सरळ सरळ आपल्याला जसं वाटेल तशा प्रकारचं लिखाण करणं, ह्याला आपण इमिटेशन असं म्हणू शकतो. आता त्यांनी म्हटलंय की मेटाफ्रेज आणि इमिटेशन हे दोन्हीही टोकाचे प्रकार आहेत. म्हणजे एक तर अगदी शब्दाला शब्द ऑप्शनल शोधून काय म्हणू शकतो आपण भाषांतर करणं, हे देखील चुकीचं आहे. आणि दुसरं म्हणजे अगदीच कुठलीही बंधनं न पाळता मुक्त अनुवाद करणं, हे देखील चुकीचं आहे. त्याने काय म्हटलंय की भाषांतरकाराने पॅराफ्रेज पद्धती वापरावी. पॅराफ्रेज म्हणजे नेमकं काय, तर लेखकाला मूळ साहित्य कृतीमध्ये काय म्हणायचं आहे, त्याचा उद्देश नेमका काय आहे, हा डोक्यात ठेवायचा. पण अगदीच शब्दाला शब्द अशा प्रकारचं शाब्दिक भाषांतर करायचं नाही. तर एका साहित्यकृतीतून एका भाषेमधून दुसऱ्या भाषेमध्ये एक ती साहित्यकृती आणत असताना सांस्कृतिक बदलाच्या अनुषंगाने तो भाषा बोलणाऱ्या वाचक वर्गाला ती कळेल, ती समजेल, त्याच्यावरती योग्य असा परिणाम होईल, अशा प्रकारचे शब्द योजना, अशा प्रकारची रचना करणे, ह्याला आपण पॅराफ्रेज असं म्हणू शकतो. दुसरा प्रकार आहे शब्दशः किंवा थेट केलेलं भाषांतर. ओके, शब्दशः किंवा थेट केलेल्या भाषांतराला आपण डायरेक्ट ट्रान्सलेशन असं म्हणत असतो. तर डायरेक्ट ट्रान्सलेशन म्हणजे नेमकं काय, जसं की उदाहरण बघा, कावळा चिमणीची गोष्ट या शब्दांचं जर भाषांतर करायचं झालं तर अ क्रो स्पॅरो स्टोरी असं भाषांतर समजा मी केलं. किंवा एका हाताच्या रुंदी एवढा म्हणजे अ पाम्स विड्थ ऑफ. जावळ काढणे या शब्दासाठी हेअर कटिंग सेरेमनी असा प्रतिशब्द वापरला इंग्रजी भाषेमध्ये. तर याला आपण म्हणू शकतो वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन. वर्ड टू वर्ड म्हणजे शब्दाला दुसरा अर्थ शोधायचा आणि त्या भाषेमध्ये लगेच त्याला ट्रान्सलेट करायचं. ओके, तर याला आपण म्हणू शकतो दुसरी पद्धती म्हणजे शब्दशः केलेलं भाषांतर. ओके, तिसरी पद्धती आहे उसनवारी. उसनवारी म्हणजे नेमकं काय, तर मूळ भाषेमध्ये वापरला गेलेला शब्द जो आहे तो तसा दुसऱ्या भाषेमध्ये वापरणं. फॉर एक्झाम्पल हरिकथा, आरती, सत्यनारायण पूजा, एकादशी यासारखे शब्द इंग्रजी भाषेत ट्रान्सलेट करायचे झाले तर इंग्रजी भाषांमध्ये तर म्हणजे इंग्रजी संस्कृतीमध्येच मुळात या सगळ्या गोष्टी अस्तित्वात नाहीत. मग हे सगळं आपण कसं काय ट्रान्सलेट करायचं, तर मग हरिकथा हा शब्द हरिकथाज, आरती, सत्यनारायण पूजा, एकादशी यासारखे शब्द जे आहे हे इंग्रजीमध्ये ॲज इट इज ट्रान्सलेट केले जातात. त्यावेळेला आपण मराठी भाषेतले शब्द उसने घेऊन इंग्रजीमध्ये आणतो. याला उसनवारी किंवा बॉरोविंग असं म्हटलं जातं. ओके, त्यानंतर आहे आंदोलन विस्तार. आंदोलन विस्तार म्हणजे काय बघा, आता उदाहरण घेऊन बघूया आपण. माझ्या पोटात दुखत असल्याने कृपया मला रजा मंजूर करावी. अशा प्रकारचं गद्य वाक्य जे आहे मराठीमधलं ते जर मला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायला सांगितलं आणि मी वर्ड टू वर्ड ट्रान्सलेट करायला गेले की देअर इज एकिंग इन माय स्टमक सो आय रिक्वेस्ट यू टू गिव्ह मी लिव्ह, असं जर मी म्हटलं तर हे व्याकरणिकदृष्ट्या बरोबर आहे. म्हणजे मराठीमधल्या सेंटेन्सला बरोबर प्रतिशब्द शोधून इंग्रजीमध्ये आणलंय. पण इंग्रजी भाषेचा आपण ज्यावेळेला विचार करू त्यावेळेला एकिंग हा शब्द काही ठराविक शब्दांबरोबरच जातो. जसं की एक हा शब्द हेड बरोबर जातो आणि मग आपण त्याला हेडेक म्हणतो. पण हार्टला हार्टेक असं आपण म्हणत नाही. ओके, किंवा लेग एक, स्टमक एक असं आपण म्हणत नाही. त्यासाठी पेन हा शब्द वापरला जातो. ओके, म्हणजेच आय एम सफरिंग फ्रॉम स्टमक पेन अँड सो आय रिक्वेस्ट यू काइंडली टू ग्रँट मी लिव्ह, अशा प्रकारे जर ट्रान्सलेशन केलं तर ते इंग्रजी संस्कृतीच्या दृष्टीने योग्य ठरू शकतं. म्हणजे फक्त व्याकरणाचे नियम पाळले आणि शब्दाला प्रतिशब्द नेमला तर भाषांतर योग्य वाटत नाही. तर त्या संस्कृतीनुसार जे जे योग्य आहे त्यानुसार आपण भाषांतर केलं तर त्याला आंदोलन विस्तार असं म्हटलं जातं. ओके, त्यानंतर पुढचा प्रकार आहे समतुल्यत्व किंवा समानार्थता. समतुल्यत्व म्हणजे काय, तर समतुल्यत्व म्हणजे एखाद्या भाषेमधल्या एका शब्दाचा जो अर्थ आहे एक्झॅक्ट तसाच अर्थ व्यक्त करणारा, समान तुलना केल्यास समान अशा प्रकारची अर्थ व्यक्त करणारे दुसऱ्या भाषेतला शब्द निवडून काढणं. ओके, याला आपण समतुल्यता म्हणू शकतो. फॉर एक्झाम्पल धो धो पाऊस पडतोय आणि थंडी मिमी म्हणते
ओके, असं ज्या वेळेला वाक्य असेल मराठीमध्ये, त्यावेळेला इंग्रजीमध्ये आपण त्याचं ट्रान्सलेशन करताना इट इज रेनिंग कॅट्स अँड डॉग्स अशा प्रकारचं ट्रान्सलेशन करणं अपेक्षित असतं. आता हे काय आहे नेमकं, तर थंडी मी म्हणते, आता मी म्हणणं, ओके, हा जो वाक्यप्रचार आपण या ठिकाणी वापरलाय मराठीमध्ये, तर त्याच अर्थाचा इंग्रजीमध्ये एक वाक्यप्रचार आहे, तो म्हणजे कॅट्स अँड डॉग्स. ओके, म्हणून इट्स रेनिंग कॅट्स अँड डॉग्स असं म्हणणं जास्त शहाणपणाचं ठरतं. आता मराठीमध्ये आणखीन एक म्हण आहे बघा, भिंतीला कान असतात, ओके, म्हणून हळू बोलावं. तसं इंग्रजीमध्ये अ वॉल हॅज इयर्स असं आपण म्हणू शकत नाही भिंतीला कान असतात म्हणण्यासाठी. तर त्यासाठी इंग्रजीमध्ये पण समान अर्थाची एक म्हण आहे, स्पीक विदिन डोअर्स. ओके, या अर्थाची म्हण तिथे वापरणं जास्त गरजेचं असतं. म्हणजे संकल्पना वापरत असताना किंवा म्हण वापरत असताना, वाक्यप्रचार वापरत असताना, एका भाषेतील वाक्यप्रचार दुसऱ्या भाषेमध्ये आणत असताना त्याचं शब्दशः भाषांतर अपेक्षित नसतं, तर त्या भाषेमध्ये समान अर्थ असणारे किंवा समान मूल्य असणारे कोणती वाक्यप्रचार म्हणी उपलब्ध आहेत त्यांना त्या ठिकाणी वापरणं, याला समतुल्यत्व असं म्हणावं लागेल. ओके, त्यानंतर पुढचा मुद्दा आहे सर्जक चिन्हांतरणातून केलेलं भाषांतर. तर सर्जक चिन्हांतरणातून केलेलं भाषांतर म्हणजे नेमकं काय बघा. आता या ठिकाणी आपल्याला T.S. एलियट यांची वेस्टलँड नावाची कविता आहे, द वेस्टलँड, या कवितेमधील काही ओळी दिल्यात आणि त्याचं भाषांतर आपल्याकडचे सारंग नावाचे जे लेखक आहेत त्यांनी केलेलं आहे. बघा, आफ्टर द टॉर्चिंग रेड ऑन स्वेटी फेसेस असं एक वाक्य आहे. त्याचं मराठीमध्ये भाषांतर करताना सारंगाने असं केलंय, घामेजल्या चेहऱ्यावरील मशालीच्या लाल प्रकाशानंतर. ओके, किंवा आफ्टर द फ्रॉस्टी सायलेन्स इन द गार्डन, बागांमधल्या बर्फाळ शांततेनंतर, असं मराठीत त्याचं ट्रान्सलेशन झालंय. आता इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करताना आफ्टर द फ्रॉस्टी सायलेन्स इन द गार्डन असं म्हटलंय, म्हणजे आफ्टर हा शब्द आधी आलाय, वाक्याच्या सुरुवातीला आलाय, ज्याचा मराठीतला अर्थ असतो नंतर. पण मराठीत भाषांतर करताना मात्र बागांमधल्या बर्फाळ शांततेनंतर, इथे नंतर हा शब्द वाक्याच्या शेवटी आलेला आहे, म्हणजे हे शब्दशः केलेलं भाषांतर नाही. ओके, मग ह्याला आपण काय म्हणणार, सर्जक चिन्हांतरणातून केलेलं स्थानांतर. म्हणजे नेमकं काय, तर एका भाषेमधलं जी व्याकरणिक अवस्था आहे किंवा व्याकरणिक व्यवस्था आहे त्याचा एक्झॅक्ट कॉपी पेस्ट दुसऱ्या भाषेमध्ये न करता दुसऱ्या भाषेची व्याकरणिक व्यवस्था समजून घेऊन मग भाषांतर करणं. ओके, असा त्याचा अर्थ होतो. कळलंय? तर अशा प्रकारे भाषांतराच्या वेगवेगळ्या पद्धती ज्या आहेत या पद्धती सांगितल्या जातात. यानंतर पुढे आपल्याला आणखी एका मुद्द्याची चर्चा करायची आहे. अमेरिकन कवी रॉबर्ट फ्रॉस्ट यांनी भाषांतरासंबंधी एक व्याख्या केलेली आहे. ते भाषांतर करताना काव्य या संकल्पनेला फार महत्त्व देतात. ते काय म्हणतात काव्याची व्याख्या करताना बघा, पोएट्री इज दॅट विच इज लॉस्ट इन ट्रान्सलेशन, म्हणजे भाषांतर करताना जे हरवतं ते म्हणजे काव्य. अशा प्रकारची त्यांनी भाषांतराची किंवा काव्याची व्याख्या केलेली आहे. आता ह्या व्याख्येतून आपल्याला काय कळतं की कवितेचं भाषांतर करणं ही अतिशय कठीण गोष्ट किंवा जवळपास अशक्य गोष्ट आहे. ओके, म्हणजे कवितेचं भाषांतर होऊ शकत नाही, अशा प्रकारचे विचार अनेक अभ्यासकांनी मांडलेले आहेत. मग का होऊ शकत नाहीत, कारण बघा कवितेची भाषाच मुळात इतर रोजच्या वापरातल्या भाषेपेक्षा वेगळ्या प्रकारची असते. कुठल्या अर्थाने वेगळ्या प्रकारची असते, तर तिची लिहिण्याची पद्धत, तिचा अर्थ, तिचा ताल, तिचा नाद, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत असतात आणि त्यामुळे कवितेचं अगदी सुयोग्य अशा प्रकारचं भाषांतर करणं कठीण असतं असं म्हणावं लागतं. कवितेचे भाषांतर करत असताना दोन गोष्टींचा विचार करावा लागतो, एक म्हणजे व्यावहारिक गोष्टी आणि दुसरं म्हणजे सैद्धांतिक गोष्टी. ओके, आपण जी संहिता वापरणार आहोत ट्रान्सलेशनसाठी किंवा भाषांतरासाठी, त्या संहितेचं आपल्याला हवं त्या भाषेमध्ये भाषांतर करत असताना
ती जी प्रक्रिया आहे, ओके, एका भाषेतून एक संहिता दुसऱ्या भाषेमध्ये भाषांतरित करणं, या प्रक्रियेसाठी युजीन नायडा नावाचे जे अभ्यासक आहेत त्यांनी स्थानांतरण यंत्रणा अशा प्रकारची संज्ञा वापरलेली आहे. स्थानांतरण म्हणजे एका सांस्कृतिक व्यवस्थेतून निर्माण झालेल्या एका भाषेतील संहितेला दुसऱ्या सांस्कृतिक परिसरावर आधारित असणाऱ्या भाषेमध्ये स्थानांतर करणं, ओके, तिचं स्थान बदल करणं, ह्याला स्थानांतरण असं म्हटलं जातं. FR जोन्स नावाचे एक अभ्यासक आहेत, ते काय म्हणतात तर अधिक व्यावहारिक पद्धती त्यांनी एक सुचवलेली आहे. अधिक व्यावहारिक म्हणजे हे जे आहे मेटाफ्रेज, पॅराफ्रेज किंवा इमिटेट, तर ह्यापेक्षा वेगळी काही पद्धती आपल्याला वापरता येऊ शकते का, याचा विचार त्यांनी केलाय. ते काय म्हणतात की कवितेचं भाषांतर करताना 3 मुख्य स्टेज आपण वापरत असतो. पहिल्या स्टेजला आपण ज्या साहित्य कृतीचं ट्रान्सलेशन करणार आहोत ती समजून घ्यायची असते, ओके. यासाठी तिचं सूक्ष्म वाचन करणं, तिचं व्यवस्थित विघटन करणं, ह्या सगळ्या गोष्टी ह्या पहिल्या स्टेजवर केल्या जातात, ओके. दुसरी स्टेज असते ज्या ठिकाणी भाषांतरकाराला एक एक शब्दप्रयोग यांचं भाषांतरणाच्या दृष्टिकोनातून सूक्ष्म निरीक्षण करावं लागतं, ओके. तिसरी स्टेज जी आहे, या तिसऱ्या स्टेजमध्ये नवीन कलाकृती निर्माण केली जाते, म्हणजे भाषांतरित साहित्यकृती निर्माण केली जाते, ओके. तर या 3 स्टेजवर कुठलाही भाषांतरकार काम करत असतो. मग कवितेचं भाषांतर करताना कवीला वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करावं लागतं. जसं की एखादी कविता वास्तव जगाबद्दल काही मेसेज देते का किंवा विधान करते का, तर त्या कवीची वास्तवाबद्दलची ती एक प्रक्रिया आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. मग कवितेचा हा जो गाभा आहे तो गाभाच मुळात भाषांतरकाराला पकडता यायला हवा. कारण कवितेमध्ये भाषा सरळ प्रकारे वापरली जात नाही, तर त्यामध्ये सूचित अर्थ असतो, ध्वन्यार्थ असतो, मिथक अर्थ असतो. ह्या सगळ्या प्रकारचे अर्थ निवडण्यासाठी किंवा व्यक्त करण्यासाठी कवीला योग्य प्रकारे शब्दांची निवड भाषांतरात करणं फार गरजेचं असतं. थोडक्यात सांगायचंय काय तर कवितेचं भाषांतर हे खूप कठीण असलं तरी ते अशक्य मात्र नसतं, आणि म्हणूनच आपल्याकडे प्राचीन काळापासून मोठ्या प्रमाणावर कवितेची भाषांतरं होत आलेली आहेत असं आपल्याला पाहायला मिळतं. फक्त योग्य प्रकारचा अभ्यास केला, मेहनत केली की कवितेचं भाषांतर करता येऊ शकतं. दुसरं आहे ते म्हणजे नाटकाचं भाषांतर. नाटकाचं भाषांतर करणं यात देखील बऱ्याच प्रकारच्या समस्या निर्माण होतात. का, कारण मुळात नाटक ही फक्त लिखित कृती नसते, तर ती काय म्हणू शकतो आपण सादरीकरण हा नाटकाचा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. मग सादरीकरण करत असताना ते लिखित संहिता जी आहे या लिखित संहितेबरोबरच दृश्य, श्राव्य आणि दृक अशा 3ही गोष्टी महत्त्वाच्या असतात, ओके. म्हणजे फक्त संहिता आपण ट्रान्सलेट करायची नसते, तर त्यासोबत प्रकाश योजना, स्वगत, सेट, संगीत, पोशाख, कॉस्ट्युम या सगळ्या गोष्टींचाही विचार हे ट्रान्सलेशन करताना आपल्याला करावा लागतो. नाटकाच्या भाषांतरावेळी आपण ज्या प्रेक्षकांसाठी नाटक भाषांतरित करतोय त्या प्रेक्षकांना हे भाषांतरित नाटक आपल्याच संस्कृतीत घडतंय अशा प्रकारचा अनुभव आपल्याला देता यायला आला पाहिजे, ओके. नाटकाचं भाषांतर करत असताना स्टेज, पात्रांची भूमिका, त्यांची मानसिक ठेवण कशी आहे, नाटकातला त्यांचा सहभाग कोणता आहे, भाषेचा टोन काय आहे, हे सगळं लक्षात घेऊन मगच पात्रांची स्वगत, त्यांचं मौन, दिग्दर्शकाचे पैलू, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक घटक या सगळ्याचा विचार करून भाषांतरकाराला आपलं भाषांतर यशस्वी करावं लागतं, ओके. मग हे जे नाटक हा प्रकार आहे या नाटक प्रकाराचं भाषांतर शक्यतो केलं जात नाही, तर त्याचं रूपांतरण केलं जातं. आता रूपांतरण म्हणजे नेमकं काय, तर रूपांतरण करत असताना भाषांतरकार मूळ संहितेमधला अर्थ थोडाफार तसाच ठेवतो, पण अगदी शब्दशः भाषांतर करण्याऐवजी नवीन संस्कृतीला अनुसरून त्या संस्कृतीत नेमकं काय योग्य असेल, कुठल्या प्रकारची प्रतीक प्रतिमा तिथे वापरता येतील, कुठल्या प्रकारची परिस्थिती निर्माण करावी लागेल, काय नेमकी वैचारिक ठेवण तिथल्या पात्रांची असेल, या सगळ्याचा विचार करून तो नाटकाला एक वेगळं रूप देतो,
जे रूप नवीन संस्कृतीतील लोकांना सहज पचू शकेल, तर याला रूपांतरण असं म्हटलं जातं. मग आपल्याकडे पु ल देशपांडे आहेत किंवा विंदा करंदीकर आहेत, या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर नाटकाचं नाट्य रूपांतरण केलेलं आहे. ओके. अगदी पाश्चात्य नाटकं जी आहेत, ओके, जसं की शेक्सपियरने लिहिलेली नाटकं असतील, ती देखील मराठी भाषेत मोठ्या प्रमाणावर रूपांतरित झालेली आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे कादंबरीचं भाषांतर. कादंबरीचं भाषांतरण करतानाही आपल्याला काही महत्त्वाच्या मुद्दे लक्षात घ्यावे लागतात, की कादंबरीची भाषा ही पुन्हा सरळ असते असं नाही. त्यामध्ये काही काही वेळेला पात्रांचं संवाद येतात, त्या पात्रांची स्वगत येतात, क्लायमॅक्स पद्धती वापरली जाते. तर हे सगळं करताना देखील कादंबरीमध्ये जी वातावरण निर्मिती होते किंवा कादंबरीमधला जो एकूण सांस्कृतिक पर्यावरण आहे, त्या पर्यावरणाला साजेसं असं प्रतिरूप दुसऱ्या भाषेत लेखकाला निर्माण करता यायला हवं, तरच कादंबरीचं चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे भाषांतर होऊ शकतं. ओके. तर अशा प्रकारे आपण आत्तापर्यंत भाषांतराचं एकूणच अभ्यास जो आहे किंवा भाषांतर पद्धतीतले महत्त्वाचे मुद्दे आपण लक्षात घेतले. ओके. भाषांतर करत असताना भाषेचा वापर हा 2 पातळ्यांवरती होत असतो. एक अर्थवाहक आणि एक म्हणजे व्याकरणनिष्ठ. आपण भाषेमध्ये काय वापरतो, तर आपण शब्द वापरतो. मग शब्दांची 2 भागात आपल्याला विभागणी करता येते. एक अर्थवाहक शब्द आणि दुसरं व्याकरणनिष्ठ शब्द. जसं की नाम असेल, सर्वनाम, क्रियापद, क्रियाविशेषण आणि विशेषण, हे सगळे अर्थवाहक शब्द आहेत. तर या अर्थवाहक शब्दांना जोडण्यासाठी वापरले गेलेले शब्द योगी अव्यय असतील, केवळ प्रयोगी अव्यय असतील, उभयान्वयी अव्यय असतील, हे सगळे मात्र व्याकरणनिष्ठ शब्द आहेत. मग भाषांतर करत असताना अर्थवाहक शब्दांसाठी आपल्याला योग्य प्रकारचे उपशब्द दुसऱ्या भाषेत शोधणं तसंच सोपं असतं, पण व्याकरणिक शब्दांना मात्र प्रतिशब्द शोधून काढणं हे मात्र फार वेळेला कठीण ठरतं. जसं की इंग्रजीमधलं ए, ॲन, द यासारखी जी काही सहाय्यकारी क्रियापदं आहेत, उपपदं आहेत, ओके, किंवा विल, शाल, ऑक्झिलरीज, कॅन, कुड यासारखे शब्द ह्यांना मराठी भाषेत आणताना एक्झॅक्ट प्रतिशब्द शोधणं फार कठीण काम होऊन बसतं. ओके. म्हणूनच भाषांतरकाराला अतिशय सजग राहून सगळ्या गोष्टींचा विचार करून 2 निरनिराळ्या संस्कृतींचा राजकीय, सामाजिक, ऐतिहासिक अभ्यास करून मगच भाषांतर करणं आवश्यक आहे. तरच त्यांनी केलेलं भाषांतर, मग ते कवितेचं असो, कथेचं असो, कादंबरीचं किंवा नाटकाचं, ते यशस्वीपणे चांगल्या प्रकारे करता येऊ शकतं. थोडक्यात भाषांतर किंवा अनुवाद ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. भाषांतर ही अनुवाद ह्या एका मोठ्या संकल्पनेतील एक छोटीशी क्रिया आहे. भाषांतर करत असताना आपल्या मनातील भाषांतराविषयीचे आत्तापर्यंतचे गैरसमज जे आहेत ते आधी आपल्या मनातून आपल्याला काढून टाकायला लागतात. मगच भाषांतराची तात्विक मांडणी आपल्याला समजून घेता येते. भाषांतराच्या अनेकविध पद्धती उपलब्ध आहेत, त्या पद्धतींचा आढावा आपण या लेक्चरमध्ये घेतला. अशा प्रकारे जे विद्यार्थी आपली मराठी भाषा आणि त्या भाषेव्यतिरिक्त इतर भाषा शिकतायत किंवा शिकू इच्छित आहेत, त्यांनी खरं तर भाषांतर अभ्यासाकडे वळणं गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे. जोपर्यंत आपण वेगवेगळ्या भाषा समजून घेत नाही, त्यांचा अभ्यास करत नाही आणि मुळात ती भाषा शिकल्यानंतर त्या भाषेतील साहित्य आपल्या भाषेत आणण्याचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत आपला विकास हा हळूवार गतीने होत राहील. ओके. म्हणून अनेकविध भाषा शिकून घेणं, त्या भाषांमधलं साहित्यातील महत्त्वाचं जे साहित्य आहे ते अभ्यासणं, आपल्या भाषेमध्ये वेगवेगळ्या भाषांमधून साहित्य भाषांतरित करणं, या सगळ्यामुळे आपली सांस्कृतिक विकासाची प्रक्रिया अतिशय तेजीने होऊ शकते. आणि म्हणूनच आजच्या काळात भाषांतराला मोठ्या प्रमाणावर मागणी असलेली आपल्याला पाहायला मिळते. तर जे विद्यार्थी मराठी व्यतिरिक्त इतरही काही भाषा जाणतायत, ज्यांना इतर भाषांचा अभ्यास करण्यात रस आहे किंवा ज्यांनी इतर प्रकारच्या भाषांचं पूर्ण नॉलेज मिळवलेलं आहे, त्यांनी भाषांतराकडे करिअर म्हणून पाहण्यास किंवा भाषांतराकडे वळण्यास काहीही हरकत नाही.